ते नमस्कारोने आता। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका। ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया, बहु काळ पर्वणी गोमटी। भाद्रपद मास कपिला षष्ठी, प्रतिष्ठाने गोदातटी। लेखन कामाठी संपूर्ण झाली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आज एका पर्व काळाची सेवा। पर्वकाळ सगळ्यांना माहितीच आहे। आज शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून संपूर्ण जगाच्या उद्धाराकरता जे ज्ञान प्रगट झालं, त्या ज्ञानाचं पुन्हा एकदा परिष्करण, संशोधन किंवा शुद्धीकरण आजच्या तिथीला केलं आहे। आणि मग ज्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पुन्हा संशोधन झालं, तीच असणारी तिथी आपल्याकडे श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानली जाते। वास्तविक श्री भगवती ज्ञानेश्वरीची जयंती किंवा ज्ञानेश्वरीच्या असणाऱ्या संपूर्ण कार्याचं प्रगटीकरण ज्ञानोबारांनी एका ओवीमध्ये प्रगट केलं आहे। शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको चाहला। अर्थात यामध्ये फक्त वर्षाचा उल्लेख आहे, पण ज्ञानेश्वरीची निर्मिती कोणत्या तिथीला झाली याचा उल्लेख मात्र नाही। आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शालिवाहन शके 1212 या काळावधीमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रगटीकरण झालं, पण शालिवाहन शके 1506 जवळपास ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर 293 वर्षानंतर पुन्हा शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी श्री ग्रंथ सम्राज्ञी भगवती ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं। तो काय इतिहास, ती घटना काय घडली, या सर्वाचा उल्लेख आपल्याला, म्हणून आज आपण नित्याचं प्रवचन किंवा नित्याचा पाठ न घेता आजच्या तिथीच्या अनुषंगाने आपण थोडासा चिंतनाचा विचार करूया। श्री भगवद्गीतेचं जसं आपल्या संप्रदायामध्ये किंवा धर्मामध्ये महत्त्व आहे, तितकंच महत्त्व श्री भगवती ज्ञानेश्वरीचं आहे। किंवा आपल्या वैदिक संप्रदायामध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्ण यांना वेगळं मानलं जात नाही। तशी ज्ञानोबारांची सुद्धा ओवी आहे, म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची। 18व्या अध्यायामध्ये ही ओवी येते की श्रीमद भगवद्गीता ही साक्षात भगवान विष्णूची वाङ्मयीन मूर्ती आहे। म्हणून आपल्या जवळ जर भगवद्गीता असेल तर याचा सरळ अर्थ होतो की आपल्याजवळ भगवान श्रीकृष्णच आहे। अगदी याच नियमाने श्री भगवती ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांची वाङ्मयीन मूर्तीच आहे। म्हणून ज्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असेल त्यांच्याजवळ साक्षात भगवान श्री ज्ञानोबाराय आहेत। या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्यथा भाव घेण्याचं कारण नाही। मग आता या ओवीचं प्रगटीकरण का झालं किंवा शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी या ओवीतून ज्ञानोबारायांच्या विषयी असा भाव का प्रगट केला, या पाठीमागचं काय कारण आहे, थोडासा कारणाचा उल्लेख आपल्याला किंवा विचार करता येईल। जगाच्या उद्धाराकरता विश्वामध्ये एक घटना घडली। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून अखिल मानव मात्राला शोकातून तारण्यासाठी किंवा प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेलं जन्म आणि मरणाच्या परंपरेचं, ज्याला आपण संसार असं म्हणतो, या संसाराचं ओझं दूर करण्यासाठी भक्तराज अर्जुनाला निमित्त केलं। भगवद्गीतेचा अधिकारी जो आहे तो भक्तराज अर्जुनाप्रमाणेच आहे, कारण भक्तराज अर्जुनाच्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य काय आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला, किंवा प्रिय असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा वियोग होण्याचा प्रसंग प्राप्त झाला। आणि ज्या ज्या गोष्टी प्रिय असतात त्या त्या मनुष्याला रडवतात। प्रिय वस्तूचा वियोग झाला की रडणं हे ठरलेलंच आहे, पण अध्यात्म असं म्हणतं की आपल्या रडण्यातून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते, फक्त ते रडणं योग झाला पाहिजे। म्हणून पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हणतात।
विषाद म्हणजेच काय, शोकच आहे की नाही, रडण्याचाच प्रसंग आहे. पण ते रडणंसुद्धा देवाच्या जवळ आहे. म्हणून आपलं रडणं संतांच्या जवळ असावं किंवा आपलं रडणं देवाच्या जवळ असावं. मनुष्याला ते रडणंसुद्धा त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. पण तो अर्जुन विषाद योग आहे. मग जगातले सगळे प्राणी मात्र जर कधी ना कधी रडणारच आहे, तर त्यांचं सांत्वन कोण करू शकेल? फक्त अध्यात्म ज्ञान करू शकतं. आणि यासाठी भगवंताने एक पात्र निवडलं. कारण कोणतीही गोष्ट पात्रतेशिवाय किंवा अधिकाराशिवाय होऊ शकत नाही. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्य हे परितया प्रति चावळीचे सुखे. सामान्य असणारा शेतकरीसुद्धा कोणत्याही जमिनीमध्ये पेरणी करत नाही. कारण जमीन जर नांगरलेली नसेल, मशागत केलेली नसेल, त्यातला कचरा जर स्वच्छ केला नसेल, तर केलेली पेरणी वाया जाऊ शकते. म्हणून शेतकरी ज्याप्रमाणे मशागत करतो, मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलीय भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोये काही, अर्थात म्हणू नये असा त्याचा अर्थ होईल. चांगल्या प्रकारचं बीज आहे, चांगल्या स्वच्छ जमिनीमध्ये पेरावं, मग त्या पिकाला किंवा बीजाला भरघोस अशा प्रकारचं फल प्राप्त होतं. तसं भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. सगळ्या जगाच्या मस्तकावर किंवा पाठीमागे जन्म आणि मरणाच्या संसाराचं भयंकर मोठं ओझ आहे. आणि ते दूर करण्यासाठी भगवंताने पात्र निवडलं भक्तराज अर्जुन. अर्थात अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान प्रगट केलं. पण मग कालांतराने भाषेचा ओघ म्हणा किंवा भाषेचं दुर्गमत्व म्हणा, यामुळे संस्कृत भाषेच्या अध्ययनाकडे फारशी कोणाची वाटचाल होईना. हे भगवंतांनी सुद्धा म्हटलं आहे. कालाचा जर ओघ झाला किंवा कालाचा काही प्रभाव वाढला, तर ज्ञानाच्या परंपरेमध्ये काही ना काही प्रतिबंध येतो. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः, स कालेनेह महता योगो नष्ट परंतपः. कैसा नेनो मोह वाढिन्नला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी इये. द्वापार युगाच्या अंती भगवंताने ते ज्ञान प्रगट केलं. संपूर्ण विश्वाला शांती प्रदान करणारं, समाधानाचं उदार दान देणारं हे ज्ञान आहे. पण आता त्या ज्ञानाच्या अध्ययनाकरता जर प्रवृत्ती नसेल किंवा अतिशय ते गुह्य ज्ञान असेल, तर ते ज्ञान प्रगट केलं पाहिजे. याकरता त्याच परमात्म्याने एक अवतार घेतला. तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. भगवान श्रीकृष्णाने भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांच्या रूपाने एक नूतन संत रूपाने अवतार धारण केला. आणि जे ज्ञान भगवंताने गुह्य रूपाने सांगितलं होतं, भगवंताचं प्रतिज्ञा आहे की नाही, इदंत ते गुह्यतमम इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया इथे गुह्यतमम शास्त्रम, असं भगवंताने बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे. जे गुह्य होतं ते ज्ञानोबरांनी प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले, असं म्हणतात की नाही आरतीमध्ये. ते गुह्य असणारं ज्ञान मराठी भाषेमध्ये प्रगट झालं. याकरता ज्ञानोबरांचा अवतार आहे. पण कालांतराने शालिवाहन शके 1212 या कालावधीमध्ये भगवती ज्ञानेश्वरीचं प्रगटीकरण आहे. आणि त्यानंतर 6 वर्षांनी विश्वमौली ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली, शालिवाहन शके 1218. आता ज्ञानोबराय समाधीस्थ झाले, तर इतिहासामध्ये असं वर्णन आहे, ज्ञानोबरांनी समाधी घेणं म्हणजे महाराष्ट्र राज्यावरचा आशीर्वाद लोप पावल्यासारखा आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, हा जो प्रसंग आहे. आणि मग ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, तर मग परकीयांचं आक्रमण म्हणा किंवा परकीय असणाऱ्या सत्तेचं सावट, धर्माच्या विषयी आचरण करण्याची असणारी एक अनास्था, यामुळे इतकं शुद्ध असणारं ज्ञान जरी प्रगट झालं, तरी पण त्या ज्ञानाच्या मध्ये काही ना काही प्रतिबंध निर्माण झाले. प्राचीन काळामध्ये एखादा ग्रंथ जर निर्माण झाला, तर त्या ग्रंथाचा अध्ययनासाठी छपाई व्यवस्था नव्हती. जास्त हस्ताक्षर चांगलं असेल
त्या व्यक्तीच्या हस्ताक्षराला किंमत असायची. म्हणून कदाचित यामध्ये आहे की नाही मला माहिती नाही, पण माझ्याकडे जुन्या काळातलं एक प्रत होती. एक श्लोक होता भगवद्गीतेचा, 3-4 श्लोक 6व्या अध्यायाचे. खूपच हस्ताक्षर चांगलं, व ते कुठेतरी ठेवलं आहे. बरेच दिवस होतं या ज्ञानेश्वरीमध्ये. ते तुम्हाला दाखवलं असतं, ते जुन्या काळातलं एकदम खूप छान होतं ते. आता नेमकं ते सापडलं बघा. कदाचित सगळ्यांना दिसणार नाही, पण हस्ताक्षरात लिहिलेलं आहे. 6वा अध्याय हा. अनाशितः कर्मफलम, सुंदर अक्षर आहे बघा. अशा पद्धतीनं प्राचीन काळामध्ये लिहिलं जायचं. ते ज्ञानोबाऱ्याबरोबर सापडून देतात. जुन्या काळामध्ये असं व्हायचं. पण मग लिखाण करणारा जो व्यक्ती आहे त्याला जर काही स्फूर्ती आली तर तो या ओव्यामध्ये स्वतःची सुद्धा एखादी ओवी टाकायचा, असं घडायचं. म्हणजे आपलं हे भांडवल त्यामध्ये खपवायचं. आणि मग ग्रंथामध्ये जर शुद्धीकरण असं फक्त ज्ञानेश्वरीमध्ये झालं असं नाही बरं का. तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये सुद्धा झालेलं आहे. हे झालंय सालोमालोचं प्रकरण, तुम्ही बघून घ्या. म्हणजे अभंग प्रासादिक आहे तुकोबारायांचे. सगळा अभंग जशाच तसा, फक्त तुका म्हणे काढायचं आणि सालो म्हणे ऐशानारा असं टाकायचं. म्हणजे ते काही ना काही ते प्रमाणाचा विचार करायचा. तसं भगवती ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. आणि मग हस्तलिखित करत असताना प्राचीन काळातल्या बऱ्याच विद्वानाकडून त्यामध्ये स्व असणाऱ्या बुद्धीतून प्रगट झालेल्या काही ओव्यांचा भरणा झाला. मग मूळ आशयाला धक्का लागला, मूळ अर्थ राहिला बाजूला. अगोदरच तर सामान्य लोकांची काय असते अपेक्षा, की यातून आम्हाला सांसारिक फळ कसं मिळेल. आणि मग त्या अध्ययनाकडे प्रवृत्त झाली. ज्या कार्यासाठी आपण या ग्रंथाची निर्मिती केली आहे तो हेतू बाजूला राहिला आणि यामध्ये अनावश्यक असा भागच मिसळला. ते ज्ञानोबाने जगाच्या कल्याणाकरता विचार करून ठेवला की आता पुन्हा या ग्रंथाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. कोण करेल? शालिवान शके 1218 आणि शालिवान शके 1505 हा कालावधी. बरं, आता यातला आणखीन एक बारकावा आहे. शालिवान शके 1495 म्हणजेच शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांना शालिवान शके 1505ला स्वप्न पडलं. ज्ञानोबाराय त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्या अगोदर 10 वर्षाने श्री एकनाथी भागवताची रचना झाली आहे. कारण नाथ महाराजांनी त्या शकाचा उल्लेख एकनाथी भागवताच्या शेवटी केलेला आहे. म्हणजे 10 वर्षाने एकनाथी भागवत निर्माण झालं अगोदर, आणि त्यानंतर 10 वर्षांनी ज्ञानोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. का? अधिकार आहे. जे एकनाथी भागवतामध्ये भागवताचं रहस्य प्रगट करू शकतात तेच आपल्या ग्रंथाचं शुद्धीकरण करू शकतात. हा विचार मनी मानसी बाळगून आता ते दोघे एकच अवतार आहेत ना. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबाराय स्वप्नात गेले. ही घटना कधी घडली? शालिवान शके 1505ला. आणि मग अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली असं फक्त निमित्त आहे. बरं, ज्ञानोबारायांच्या हातामध्ये एक दंड होता. समाधीच्या समोर त्याची स्थापना झाली आणि कोरडा असणारा दंड त्यामध्ये आपोआप पालवी फुटली. तो हा अजान वृक्ष आहे. आणि त्या अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली. त्या वृक्षाचं सुद्धा भाग्य आहे की नाही. म्हणून आपल्याकडे अशी एक श्रद्धा आहे बऱ्याच लोकांची, जर गर्दीमुळे त्यांचं ज्ञानोबारायांचं दर्शन झालं नाही समाधीचं, तर ते अजान वृक्षाचं दर्शन घेतात आणि सांगतात की या वृक्षाचा सरळ सरळ स्पर्श ज्ञानोबारायांना आहे. म्हणून अजान वृक्षाचं दर्शन झालं तरी पण ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. मग त्या वृक्षाची मुळी आपल्या कंठाला लागली आहे. समाधीमध्ये आपण यावं आणि त्या मुळीचा असणारा जो भाग असेल तो बाजूला करावा. स्वप्न झाल्याबरोबर शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज इथपर्यंत आले आळंदीमध्ये. अर्थात शालिवान शके 1505ला हे स्वप्न पडलं आणि मग शालिवान शके 1505 याच वर्षामध्ये असणारी कार्तिकी वद्यवारी समाधी सोहळा त्याकरता शांतीब्रह्म एकनाथ महाराज या ठिकाणी आले. आल्यानंतर दशमीचा उपवास, सगळं द्रव्य संपलं जवळचं. पैठणपासून इथपर्यंत प्रवास केला ना,
द्रव्य का संपलं? त्यांनी काही बिशी घेतलेली नव्हती. सगळ्या भाविकांना स्वतः जेव घालायचं. द्रव्य संपलं. दशमीचा उपवास, एकादशीचा उपवास झाला, द्वादशीचं पारणं तर सुटलं पाहिजे की नाही. मग आता कोण व्यक्ती असेल की जो या सगळ्या भाविकांना अन्नदान करू शकेल? या विचारात असताना नाथ महाराज इंद्रायणीवर स्नानाकरता आले. स्नानासाठी आले तेव्हा घाटावर काहीच नव्हतं. स्नानाचा विधी आटोपला आणि इंद्रायणी पात्रातून बाहेर आले तर घाटावर एक नवीन दुकान थाटलं गेलं. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेऊनी. साक्षात ज्ञानोबा एका वाणी दुकानदाराच्या रूपात प्रगट झाले. आणि मग नाथ महाराजांनी विनंती केली, आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत, आपण काही मदत करू शकता? सामुग्री द्या, त्यांचं भोजन झालं की मी सगळे पैसे परत करील. ज्ञानोबांनी सांगितलं काही हरकत नाही, निवांत तुम्ही सगळे जेवण करा, मला वेळ भेटला तर मीही जेवायला येईल. सगळ्या वारकऱ्यांनी जेवण केलं. आणि मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपण आता त्यांची जे काही सामुग्रीचे पैसे आहेत, पुढे या ना महाराज, ते आपण फेडले पाहिजे. नाथ महाराज जेव्हा पुन्हा माघारी येतात तेव्हा पाहिलं तर तोपर्यंत दुकानही नाही आणि दुकानदारही नाही. अनिकेत महाराज पुढे या, जायचं होतं का? पुढे या ना, या या. तुम्ही आले म्हणजे तुकोबारायांचे वंशज, पुढे या. हा प्रसंग पाहिल्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले की माझ्याकरता माझे ज्ञानोबाराय वाणी रूपात प्रगट झाले. ज्ञानोबांना त्रास झाला आपल्यामुळे. दोघे संतांचं अंतकरण आहे. सगळे वारकरी जेवले, पैसे कोणाला देणार आहेत आपण? दुकानही नाही, दुकानदारही नाही. ज्या कार्याकरता आपण आलो ते कार्य केलं पाहिजे. ज्ञानोबारायांच्या कंठाला अजानुक्षाची मुळी लागली, ती आपल्याला दूर करायची आहे. पण तोपर्यंत जवळपास 293 वर्षाचा आपण आत्ताच कालावधी पाहिला. इतकं वर्ष निघून गेल्यानंतर तत्कालीन आळंदीकरांना सुद्धा समाधीचा विसर पडला होता. म्हणजे समाधीच्या एकतर भगवान शंकराचं आणि आपलं मारुतीरायाचं मंदिर गावाच्या बाहेर असतं. कोणत्याही गावात तुम्ही जाऊन बघा, भगवान शंकराचं मंदिर तर दूरच असतं एकदम. आणि मग सिद्धेश्वराच्या जवळ समाधी घेतली, याचा अर्थ मुख्य गावापासून हे मंदिर थोडंसं दूरच आहे. आणि मग त्या काळामध्ये तिथे असणारे झाडं झुडपं यांची अफाट गर्दी झाल्यामुळे समाधी स्थान कोणतं आहे हे कोणालाही कळेना, विसर पडला. आणि मग नाथ महाराजांनी पुन्हा अनुष्ठान करायचं ठरवलं. जो नाथपारा आहे की नाही, हैबत बाबांच्या मंदिरासमोर जो पिंपळ आहे, तिथे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठानामध्ये पुन्हा ज्ञानोबारे स्वप्नात गेले, सांगितलं सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे त्या नंदीला बाजूला सारा आणि तिथपासून खाली समाधीमध्ये प्रवेश करण्याकरता भुयार आहे. आजही ते भुयार आहे बरं, आजही आहे. आणि मग ते उठविला नंदी शिवाचा ढवळा, तिथून शांतीब्रह्म एकनाथ महाराज समाधी विवरामध्ये प्रवेश करते झाले. आता ही ज्ञानोबारायांची 108 वेळा पूर्ण समाधी अगोदर झालेली आहे. अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली. म्हणजे आता ही 109 क्रमांकाची समाधी असेल ज्ञानोबारायांची. इतक्या प्राचीन काळातली समाधी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला तर ज्ञानोबारायांचं साक्षात दर्शन झालं. दिव्य तेज कुंजमदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे दर्शन झालं. वाटलं की आपण ज्ञानोबारायांना आलिंगन द्यावं, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. पण योगी पुरुषांच्या शरीरामध्ये जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, 6व्या अध्यायामध्ये ओवी आहे, ऐके देह होय सोनियाचे, परे लाघव घे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. त्या योगी पुरुषांचा देह सुवर्णकांतीप्रमाणे असतो, पण त्यामध्ये वायूप्रमाणे हलकेपणा असतो, म्हणून ते सहज कोणत्याही देशामध्ये जाऊ शकतात. का बरं? आप आणि पृथ्वी, आप म्हणजे जल, त्यांच्या शरीरामध्ये जलीय अंश आणि पृथ्वीचा अंश नसतो. आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचा अंश जास्त आहे,
म्हणून आपल्या शरीराला पार्थिव म्हणतात बघा. पृथ्वीचा अधिक भाग आहे की नाही, त्यामुळे पार्थिव म्हणतात. जलाचा अंश नाही, पृथ्वीचा अंश नाही, वायू किंवा तेजाचा अंश जास्त असतो म्हणून दिसतं. कारण तेजाचा स्वभाव काय आहे, विषय रूप, म्हणून दर्शन होतं. पण आलिंगन मात्र देता येत नाही. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आणि मग ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन कशा करता बोलावलं, सांगितलं ग्रंथाचं शुद्धीकरण करायचं आहे. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, तरी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या एवं विध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण काय करायचं, प्रति ज्ञानेश्वरीची जी प्रत आहे त्याचं शुद्धीकरण करायचं. आणि मग शालिवान शके 1505ला शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज ज्ञानोबाऱ्यांची आज्ञा आणि भेट घेऊन पैठणला पुन्हा माघारी निघाले. आणि मग एका वर्षामध्ये 1505ला स्वप्न आहे, शालिवान शके 1505ला कार्तिकीच्या वारीमध्ये दर्शन आहे. एकनाथी भागवताची रचना झाल्यानंतर 10 वर्षाचा हा नंतरचा कालावधी आहे बरं, नंतरचा हा प्रसंग आहे. आणि त्यानंतर मग 1 वर्ष पूर्ण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आता कार्तिकी झाल्यानंतर मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद जवळपास 10 महिन्यांचा कालावधी आहे. कारण कार्तिकी वारी होऊन गेली. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे झाले 4 महिने. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यातला सुद्धा 15 निघून गेलेला आहे. आणि मग त्या कालामध्ये नाथ महाराज म्हणतात, बहु काळ पर्वणी गोमटी. पुष्कळ काळामध्ये येणारा एक पर्व काळ आहे, गोमटा पर्व काळ. आपण काल परवा विचार केला होता. हा कपिलाषष्ठी नावाचा पर्व काळ 60 वर्षातून एकदा येतो. आपल्याकडे प्रत्येक वर्षाला नाव आहे. विमुख नाम संवत्सर, प्लव नाव संवत्सर, युवा नाव संवत्सर असे वर्षाचे नाव आहेत आपल्याकडे. जेव्हा गुढीपाडव्याला प्रारंभ होतो की नाही, तेव्हा प्रत्येक वर्षाचं नाव दिलेलं असतं. आणि जसं त्या वर्षाचं नाव असतं तशा प्रकारे त्या वर्षामध्ये घटना घडत असतात. मागे जेव्हा ती महामारी आली त्या वर्षाचं नावच तसं होतं. आणि पुढे जेव्हा महामारी कमी झाली तेव्हा त्या वर्षाचं नाव होतं प्लव. प्लव म्हणजे नौका. म्हणून त्या संकटातून तारणारं नवीन वर्ष आलं तेव्हा त्या महामारीचा प्रभाव कमी झाला. ते प्लव नाव संवत्सर होतं मागे आलेलं. आता नवीन संवत्सर आहे. असे 60 संवत्सर वर्ष आहेत. आणि 60 वर्षानंतर एकदा त्या 60 वर्षांची बहीण, त्याला कपिलाषष्ठी म्हणतात, तर ते 60 वर्षानंतर एकदा येते. आणि मग ती जर कपिलाषष्ठी आली तर मग त्यामध्ये 6 योग एकत्र यावे लागतात. ते वैकुंठवासी श्री शंकर महाराज खंदारकरांनी या ओळीवर जेव्हा भाष्य केलं तेव्हा 6 प्रकारचे योग आले. सगळे काही माझ्या लक्षात नाही. पहिलं तर भाद्रपद महिना असावा, तो आता आहेच. वद्य पक्ष असावा, षष्ठी तिथी असावी जे आज आहे, त्यात पुन्हा व्यतिपात असावा, हे झाले 4 योग. आणि एक नक्षत्र असावं, बहुतेक रोहिणी नक्षत्र असेल किंवा मागे पुढे होऊ शकतं. आणि वारही मंगळवार असं काहीतरी सांगितलेलं आहे. असा 5-6 कदाचित तुम्ही तिथं बघून घ्या. माझ्याकडून वार आणि नक्षत्र मागे पुढे होऊ शकतं, कारण ते काही मी सकाळी वाचलं नाही. माझ्याकडे ते अभिषेक करायचा होता त्यामुळे थोडीशी घाई झाली. तर असे 6 योग एकत्र आले की त्याला म्हणतात कपिलाषष्ठी. आणि फार पुष्कळ काळानंतर आली कपिलाषष्ठी. त्या दिवशी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रतिष्ठानी गोदातटी, गोदावरी नदीचा काठ आहे आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण नावाचं नगर आहे. या क्षेत्रावर या ग्रंथ साम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीचं पुन्हा परिष्करण, संशोधन किंवा शुद्धीकरण केलं. अर्थात ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा फार मोठा अधिकार लागतो. आणि तो अधिकार आहे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा. ज्ञानेश्वरी श्रेष्ठ का आहे? साक्षात निवृत्तीनाथांचा अनुग्रह आहे, ज्ञानोबाऱ्यांची तपश्चर्या आहे. पुन्हा या ग्रंथाचं शुद्धीकरण शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी केलं आहे. म्हणून आपल्या संप्रदायातल्या कोणत्याही ग्रंथाचं वैभव कमी नाही. पण काल परवा विचार केला होता, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी भागवताची निर्मिती केली
तर वाराणसीतल्या काही विद्वानांनी तो ग्रंथ गंगेमध्ये बुडविण्याचं ठरवलं, पण साक्षात गंगा माता प्रगट होऊन वरच्यावर तो ग्रंथ झेलला. एवढं एकनाथी भागवताचं वैभव आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा पाण्यामध्ये राहून सुद्धा बिंदू मात्रही स्पर्श पाण्याचा झाला नाही, एवढं वैभव संपन्न आणि समृद्ध आपलं वाङ्मय आहे. म्हणून आपण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला परंपरेनं हा योग प्राप्त झाला तर आपण स्वतःला फार श्रीमंत समजलं पाहिजे. जोपर्यंत आपलं वैभव, आपला गौरव किंवा आपली श्रीमंती आपल्याला कळत नाही तोपर्यंत याविषयीची श्रद्धा आपली वाढत नाही. याचा गरिमा जर आपल्याला वाटला तर आपल्याला इतर सामान्य वाङ्मयाचा स्पर्श करावा वाटणार नाही. जो अमृताती ठेवी तो जैसा कांजी नसेवी. ज्याप्रमाणे अमृताला नाव ठेवणारा एखादा व्यक्ती असेल तर तो भातावरती असणारं पाणी प्राशन करेल का? तसं अमृतालाही लाजवेल. अमृतातीही पैजा जिंके ऐसी अक्षररसिके मिळवीन. हे वाङ्मय जर आपल्याला प्राप्त झालं तर बाकीचं सामान्य कवीचं वाङ्मय आपण वाचूच नाही आणि कीर्तनात त्याचा उल्लेख करूच नाही. हे आपलं समृद्ध वाङ्मय आहे की नाही? नाथ महाराजांनी संशोधन केलं, ते आजची तिथी आहे. मग आता या ग्रंथाचं शुद्धीकरण झालं तर या ग्रंथकर्त्याविषयी तुमचं काय मत आहे? किंवा या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर फल काय प्राप्त होईल आणि त्या अधिकारी व्यक्तीचं लक्षण काय आहे असं नाथ महाराजांना विचारलं तर नाथ महाराजांनी त्याविषयी आपली भावना व्यक्त केली. ती ओवी आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ग्रंथकर्ते कसे आहेत? एक तर ते ज्ञानेश्वर आहेत, दुसरा भाव आहे ते निष्कलंक आहेत. 2-3 भाव घेता येईल आपल्याला, अर्थात ते सगळे वेळेमध्ये. कसे आहेत? ज्ञान अधिक ईश्वर. ईश्वर म्हणजेच काय? स्वामी. ज्यांची सत्ता असते त्यांना ईश असं म्हणतात. भगवंताची सत्ता पंचमहाभूतावर चालते. आकाशी सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती वैसकान सांडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. पंचमहाभूतावर सत्ता आहे देवाची आणि त्या देवावर सत्ता चालती भक्ताची. ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्ण रथ पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने, रथम स्थापय मे च्युत. माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ज्या देवाची सत्ता पंचमहाभूतावर चालते त्या देवावर सत्ता भक्ताची चालते, म्हणून भक्त श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानोबरांची सत्ता आहे ती ज्ञानावर, अध्यात्म ज्ञानावर. तो जयाकडे वास पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते थरा हे महाबोध. ज्ञानोबराय कृपा करतील आणि संपूर्ण वेदाचं ज्ञान रेडेश्वराच्या मुखातून प्रवाहित व्हावं असा ज्ञानोबरांचा संकल्प जर झाला तर मग रेड्यामुखी वेद बोलविला हे घडू शकतं. म्हणून तो म्हणे ते थर आहे महाबोध. ते म्हणतात त्या ठिकाणी महाबोधाचं अस्तित्व किंवा राहणं घडू शकतं असं सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वर आहेत, अर्थात ज्ञानाचे ईश्वर आहेत. नाथ महाराज तेच म्हणतात ना, अशा ज्ञानेश्वरांना आम्ही नमस्कार करतो. काय व्यक्तिमत्व आहे? निष्कलंक आहे. ज्ञानोबरांचं शरीर निष्कलंक म्हणून आलिंगन देताना ते सापडत नाही. ज्ञानोबरांची वाणी निष्कलंक, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. केव्हा तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशी वाणी असल्यामुळे वाचिक निष्कलंक आहे. शारीरिक निष्कलंक कशा आहेत? प्रसंगानंतर सांगतो. एक मानसिक निष्कलंकता कशी आहे? जे ज्ञानोबराय प्रसादानामध्ये खळांची व्यंकटी सांडो असं म्हणतात, याचा अर्थ मानस निष्कलंकता आहे. कारण खळ व्यक्तीला नष्ट नाही करत ज्ञानोबराय. त्याच्या अंतकरणातला जो वाकडेपणा आहे, व्यंकटी म्हणजे वक्रपणा, स्वभावातला फक्त वक्रपणा निघून जावा असा ज्यांच्याविषयी शुभ संकल्प आहे ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय प्रसादानामध्ये ग्रंथाचं अध्ययन करणारे जे आहेत ना, त्यांच्यासाठी मागणी नंतर मागतात. पहिली मागणी खळा करता आहे.
आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेची यांच्याकरता नंतर आहे, स्मरण नंतर आहे त्यांचं. पण पहिलं स्मरण कोणाचं आहे? जे जगाला विनाकारण त्रास देतात. आता त्रास देणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव चांगला व्हावा याकरता विचार करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव चांगला असावा लागेल की नाही. म्हणून ज्ञानोबराय मनाने निष्कलंक आहेत. मानसिक निष्कलंकता, वाचिक निष्कलंकता आणि शारीरिक निष्कलंक किती आहेत? एक प्रसंग आहे ज्ञानोबाच्या चरित्रामध्ये. ही संत मंडळी ते आपण समाधी प्रसंग वाचतो आणि तीर्थावळीमध्ये. तर भूतळीची तीर्थे पाहावी नयनी असे आर्तमनी विष्णुदासा ज्ञानोबाराय नामदेवरायांकडे आले आणि सांगितलं की तो धन्य आहात की भगवंताचे चरण तुम्हाला प्राप्त झाले. प्रेम सुख गोडी तुझची फावली, वासना मावळली समूळ तुझी. तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावी संसाराचे. हे ज्ञानोबारांनी म्हणावं नामदेवरायांच्या विषयी. आता तेही प्रसंग मला आठवतात बरं. ते यंदा वारीमध्ये चाललो ना भजन करता करता, पण ते प्रसंग आठवतात. ज्ञानोबाराय विनंती करतात नामदेवरायांना की तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा घडावी. अर्थात तीर्थयात्रा कोणाच्या संगतीत घडावी याचा उल्लेख तिथं आलेला आहे. तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे. आपण कोणाच्या सोबत वारी करावी एक कटाक्षाने पाहिलं पाहिजे. आता जास्त काही विस्तार करण्याची अपेक्षा ठेवू नका. आणि मग भूतळीची तीर्थे पाहावी नयनी, सगळ्या तीर्थांना दर्शन द्यायचं आहे. आपण तीर्थयात्रा करतो आपल्याला पावित्र्य मिळण्यासाठी, आणि संत तीर्थयात्रा करतात तीर्थाला पावित्र्य देण्यासाठी. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, व्हावया निर्मळ आपणाशी. स्वतः निर्मळ व्हावं, तीर्थ त्यांची अपेक्षा करतात. तीर्थयात्रा करता करता ही मंडळी वाराणसीला आली. आणि वाराणसी क्षेत्रामध्ये त्या काळात मुद्गलाचार्य नावाचे एक महान विद्वान होते. त्यांनी एक यज्ञ केला. आता यज्ञ समाप्तीला जात असताना त्यामध्ये एक आग्रपूजा करावी लागते. आग्र म्हणजे काय? पहिली. आता फार मोठे विद्वान लोक असतात, त्यामध्ये जो श्रेष्ठ अधिकाराने संपन्न असेल पहिला सत्कार त्यांचा करावा लागतो ना, त्याला अग्रपूजा म्हणतात. आणि मग एकाला पहिला नंबर दिला की बाकीच्यांचा दुसरा नंबर येतो, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. मग काय पहिल्या नंबरमध्ये जे वजन आहे, आता दुसऱ्या नंबरमध्ये आणि पहिल्या नंबरमध्ये जास्त फरक नसतो बरं. उगा 1-2 मार्काचा फरक असतो किंवा कधी कधी पॉईंटचा फरक असतो, पण शेवटी दुसरा तो दुसराच ना, आणि पहिला तो पहिलाच. आता पहिला क्रमांकाने पूजा ज्याची होणार तर बाकीच्याला राग येणार. बरं, सामान्य माणसाला समजावून सांगता येतं, विद्वानाला समजणं लय अवघड आहे. ते प्रमाणात भांडणं करतात, प्रमाण देऊन शास्त्राचे. कोण समजावून सांगणार? आणि ते मुद्गलाचार्याने अग्रपूजा करायची ठरवली. सगळ्यामध्ये भांडणं सुरू झाले. अहम पूर्वाहा, अहम पूर्वाहा, मी पहिला, मी पहिला. मुद्गलाचार्यांच्या समोर प्रश्न पडला, नेमकं काय करावं? आता हे विद्वान आहेत. मग बुद्धिमान असणारा प्राणी हत्ती, आणि त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये पुष्पमाळा दिली आणि प्रार्थना केली की तो बुद्धिमान आहेस, बुद्धिमती आहेस, तर यापैकी अग्रपूजा कुणाची करावी याचा निवाडा निर्णय तू कर. बऱ्याच लोकांना असं वाटलं बहुतेक ही हत्तीनी जी आहे ना ती आमच्या घरा शेजारचीच आहे, त्यामुळे पुष्पमाळा मलाच गळ्यात पडेल असं त्यांनाही वाटलं. पण हत्तीने मात्र तसा विचार केला नाही. काही जण तर बळच त्या पुष्पमाळेमध्ये आपलं डोकं घालायचे. हत्तीने त्यांना दूर लोटायचं. मागचा पुढचा विचार न करता ती सरळ सरळ ज्या वेशीतून ज्ञानोबराय प्रवेश करत आहे वाराणसीमध्ये त्या वेशीपर्यंत गेली आणि ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा घातली. ज्ञानोबरायांचा अधिकार सगळ्यांना कळाला आणि तिथून ज्ञानोबरायांच्या स्वागताकरता साक्षात काशी विश्वनाथ प्रगट झाले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाले गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. पुढचा इतिहास फार गोड आहे. काशी विश्वनाथ ज्ञानोबाऱ्यांना घेऊन गंगेच्या पात्रामध्ये आले. दोघे आले गंग्यात. कोण कोण? एक काशी विश्वनाथ आणि एक साक्षात विश्वमौली ज्ञानोबाराय. हे आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाला साक्षात गंगा मातेनं मिठी घातली. का? ज्ञानोबाऱ्यांचं चरण पवित्र आहे, हे कायिक निष्कलंकता आहे.
निष्कलंकता. आता गंगा मातेने तिथे विचार केला असेल, ज्यांच्या चरणापासून मी निर्माण झाले, मला बऱ्याच दिवसापर्यंत त्यांचे चरण भेटलेच नाही, म्हणून ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. आणि 2 महापुरुषांचा योग आला. एकाने मला निर्माण केलं आहे आणि एकाने मला मस्तकावर धारण केलं आहे. म्हणून ज्ञानोबारे संत रूपात आले की नाही, चरणापासून निर्माण झालेली भगीरथी ती ज्ञानोबारांचं चरण अभिषेक करत आहे. का? गंगेपेक्षाही ज्ञानोबाराय संतांचे ज्ञान अंग लगे, पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. असं ज्यांचं शारीरिक निष्कलंकता आहे, वाचिक निष्कलंकता आणि मानसिक निष्कलंकता, त्यांच्या मुखारविंदातून जो ग्रंथ प्रकट झाला तो सामान्य असेल का? म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेचे वाचिता टीका. टीका म्हणजेच व्याख्यान. बरं, मराठी शब्दामध्ये टीका शब्दाचा अर्थ काय होतो? व्याख्यान करणं. एखादा मूळ ग्रंथ असावा आणि त्याचा आशय प्रकट करण्यासाठी जे व्याख्यान प्रकट होतं त्याला टीका असं म्हणतात. म्हणून ती टीका केली ज्ञानेश्वरी किंवा जयाची गीतेचे वाचिता टीका. ज्या ज्ञानोबाऱ्यांची गीतेवर असणारं व्याख्यान हे वाचन केलं असता. बरं, आता यातलं फळ फार गोड आहे. एखाद्याने वाचन केलं, त्या पुढचा भाव आहे अर्थचिंतन करणं, म्हणजे श्रवण करणं. श्रवणाच्या नंतर आहे अर्थचिंतन, अर्थचिंतनाच्या नंतर आहे अर्थरूपता आणि त्याला अनुभव असं म्हणतात. म्हणजे अनुभव घेण्याकरता चिंतन घडावं लागतं, चिंतनाकरता श्रवण घडावं लागतं, श्रवणाच्या अगोदर वाचनाची सेवा घडावी लागते. पण या ग्रंथाचं फळ असं आहे, एखाद्याला जर श्रवणही झालं नाही, अर्थचिंतनही करता आलं नाही किंवा अनुभव रूपता प्राप्त झाली नाही, फक्त वाचन केलं, वाचावी ज्ञानेश्वरी किंवा भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. खरं तर त्या अभंगामध्ये पहिलं वाचीच आहे. बरं, तिसऱ्या चरणामध्ये मग त्याची ज्ञानेश्वरी वाचे, तर वाचे म्हणजे वाचेन तृतीय विभक्ती घ्यायची. वाणीने फक्त ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी असा जप केला तर भय कळी काळाचे नाही तया. आणि पहिल्या चरणामध्ये भाव धरून या वाची म्हणजे वाचन करावं असा अर्थ आहे. बरं, कधी कधी आपण पहिल्या चरणामध्ये भाव धरून या वाचे असंच म्हणतो आणि तिसऱ्या चरणामध्ये पण वाचे असं होणार नाही. क्रियापद बदललं की अर्थ बदलत असतो. जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका. कोणतं ज्ञान? आध्यात्मिक ज्ञान. कर्मकांड तरी जाणे हे ज्ञान नाही घ्यायचं. मग ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव, असं परमात्म्याला विषय करणारं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होतं. कशाने? फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यानंतर. कुणाला प्राप्त होईल? नाथ महाराजांनी इथं उल्लेख केला आहे, अतिभाविका ग्रंथार्थिया. अधिकारी सांगितला. बरं, अधिकारी आहे त्याचं फळही सांगितलं. पुन्हा ग्रंथ निर्माते आहे त्यांचाही स्वभाव सांगितला. तो भाविक असावा. आणि ग्रंथार्थिया, अर्थी शब्दाचा अर्थ होतो अपेक्षा करणारा. जसं की एखादा विद्येची अपेक्षा करत असेल तो कोण आहे? विद्यार्थी. श्रवणाची अपेक्षा करत असेल तर श्रवणार्थी. भोजनाची अपेक्षा करत असेल तर भोजनार्थी. अर्थी म्हणजेच काय? अपेक्षा करणारा. तसं ग्रंथार्थी कोण होईल? ज्याला ग्रंथामधला अर्थ कळावा अशी अपेक्षा असेल त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि तोही पुन्हा कसा असावा? भाविक, श्रद्धावान, लभते ज्ञानम. नाथ महाराजांनी उल्लेख केला, नुसता भाविक नाही चालणार, अतिभाविका. अतिभाविका काय घ्यायचं? याचा भाव असा आहे, जर देवावर श्रद्धा असेल तर तो भाविक आहे आणि देवापेक्षा संतावर श्रद्धा असेल तर तो अतिभाविक आहे, असा अर्थ करा. म्हणजे आणखीन गोड अर्थ लागेल. अतिभाविका ग्रंथार्थिया, संतावर श्रद्धा देवापेक्षा काकणभर अधिक असावी म्हणून अतिभाविक. आणि श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. श्रद्धावान लभते ज्ञानम. आपल्याकडे असं म्हणतात, कळण्याकरता बुद्धी लागते पण ते पटण्याकरता अंतःकरणाची शुद्धी लागते. बुद्धीने कळू शकतं पण अंगी बांधण्यासाठी श्रद्धा अंतःकरणात असावी लागते. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, बुद्धी कधी कधी तर्क करू शकते
हृदय तर्क नाही करू शकत, हृदय मान्य करतं. म्हणून अध्यात्मामध्ये हृदय महत्त्वाचं आहे आणि व्यवहारामध्ये बुद्धी प्राधान्य आहे. जे माणसं म्हणतात ना आमच्या बुद्धीला हे पटत नाही, आम्ही बुद्धिवादी आहोत, तर बुद्धिवादी तर्क जास्त करतात. श्री गुरु चैतन्य महाराज म्हणत असतात, बुद्धिवादी कोणाला म्हणायचं? ज्यांना बुद्धी आहे की नाही याविषयी वाद करावा त्यांना बुद्धिवादी म्हणतात. बुद्धिवादी तर्क करू शकतात, पण ज्याचं हृदय चांगलं आहे ते तर्क नाही करू शकत. हृदयामध्ये श्रद्धा ते भाविकपणाचं लक्षण आहे. असा अतिभाविक असेल आणि ग्रंथाला जाणण्याची त्याची अपेक्षा असेल तर त्याला इह जन्मात याच जन्मामध्ये ज्ञान प्राप्त होईल. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आणि मग समाधानाकरता कोण प्रयत्न करत नाही? सगळ्यांचे प्रयत्न किंवा सगळ्यांचं जीवनाचं प्रयोजन समाधानासाठीच आहे. म्हणून आपल्या जीवनातला हा फार मोठा योग आहे. यापेक्षा आणखीन कोणती मोठी कृपा असेल ज्ञानोबा यांच्या आपल्यावर, की त्यांनी निर्माण केलेला ग्रंथ आज आपल्याला सेवा करण्याकरता मिळतो आहे. यापेक्षा आणखीन काय कृपा असेल? योगही येतो आहे आणि ज्ञानोबा आपलं क्षेम पालनही करत आहे. खरं आज अनुभव मान्य करायला काय हरकत नाही. जेव्हा आपण ग्रंथाचं चिंतन करतो ना तेव्हा कोणती अडचण येत नाही, व्यवहारातली येत नाही, आध्यात्मिकही येत नाही, परमार्थातली येत नाही. फक्त आपली श्रद्धा तेवढी असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये हा ग्रंथ आला तर जीवन ग्रंथ झाला पाहिजे. कोणता का असाना पण जीवन ग्रंथ असावा. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा असेल किंवा श्री भगवती ज्ञानेश्वरी असेल, प्रतिकूल प्रसंगामध्ये ज्ञानोबाराय आपल्या अंतकरणामध्ये असं काही स्फुरण देतात, तुम्ही बैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी. जाग करतात ज्ञानोबाराय. फक्त अतिभाविक आणि ग्रंथार्थी आहे असावं लागेल. ही ज्ञानोबारायांचीच कृपा आहे की ज्यामुळे ग्रंथाचं श्रवण, अर्थचिंतन किंवा त्यांच्याही पुढचा प्रवास आपण ज्ञानोबारांना एकच प्रार्थना करू, समाधी अवस्थेमध्ये ज्या आनंदामध्ये तुम्ही विराजमान आहात त्या आनंदाचा थोडा लेश आम्हालाही प्राप्त व्हावा. आणि त्याकरता साक्षात आपल्या समोर असणारी श्री भगवती ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबारायांचं रूप आहे. कारण समाधीस्थ ज्ञानोबाराय आपल्या संग बोलावेत असा नाथ महाराजांप्रमाणे आपला अधिकार नाही आहे, किंवा सद्गुरू जोग महाराजांच्या प्रमाणे, किंवा हैबत बाबांच्या प्रमाणे, किंवा मल्लाप्पा वास्कर यांच्याप्रमाणे, जगद्गुरू तुकोबारायांच्या प्रमाणे एवढा आपला मोठा अधिकार नाही आहे. म्हणून समाधीस्थ ज्ञानोबाराय आपल्यासोबत बोलतील न बोलतील तो आपला भाग साधनेचा आहे. पण तेच ज्ञानोबाराय आपण ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर ओवीच्याद्वारे आपल्यासोबत बोलतात ना, हा तर आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. म्हणून आपण त्याच ज्ञानोबारायांच्या सोबत आपल्या जीवनातला वेळ गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळ असा व्यतीत करण्याचा योग प्राप्त झाला आहे. म्हणून आजची असणारी ही ज्ञानेश्वरीच्या संशोधनाची प्रवचन सेवा विश्वमौली ज्ञानोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु